पाय लक्ष्मीचे हाती दिसी यावे का कुळती थोडे आणि कडोळ वेगियाना वाहतो हरी मज दिनाती मुद्धरी तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा वेगियाना वाहतो हरी मज दिनाती मुद्धरी विठाला गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनं हरिः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नका पाहून दोष घालू दास पायाचा चरितम रघुनाथ शतकोटी प्रविशनं एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनं शरण शरण हनुमन्ता Rama
अधिकरण देचवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता गरुडाचे पायी ठेवी बेळो बेळा डोई वेगिया नावातो हरी मग दिना देव धरी प्रस्तुत कीर्तन अभिषेक करता लोक उपस्थित केलेला अभंग आहे. सर्वांनी सुचवल्याप्रमाणे कमिटीने कारण प्रतिवर्षाप्रमाणे गेली अनंत वर्षापासून चालू असलेला हा अखंड हनुमान सप्ताह. या सप्ताहाचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय की त्या ठिकाणी दरवर्षी एक प्रकरण आणि त्या प्रकरणाला अभंग सेवी करता येतोय, चिंतन करता येतोय. आमचे वेगवेगळ्या अभंगावरचे जे चिंतन आहे ते करण्याचे प्रयत्न चालू राहतात. याच सप्ताहाच्या माध्यमातून दोन्ही हरिपाठ ऐकले तुम्ही सर्व गावकऱ्यांनी. काकडा प्रकरण ऐकलं, ताटी प्रकरण ऐकलं, आता या ठिकाणी प्रयाण प्रकरण आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बुद्धीला दाद द्यावी लागेल. जगद्गुरु तुकोबारायाचा 375वा सदैव वैकुंठ सोहळा आहे हा. म्हणजे त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षी 375. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उत्सव जोमाने चालू आहे. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहितीच असेल जगद्गुरु तुकोबारायाच्या पदस्पर्शाने पुढे झालेली जी भूमी आहे कोणती देहू, भामचंद्र, भंडारा, गोरवडा हे जे डोंगर आहे त्या भूमीमध्ये फार मोठा कार्यक्रम चालू आहे. त्या ठिकाणी 100 एकरच्या पटांगणामध्ये मंडप दिलेले आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातली महाराज मंडळी त्या ठिकाणी हजर आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून पारणकंद मंडळी, श्रोतृ मंडळी त्या ठिकाणी हजर आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठमोठाले जे वक्ते आहेत ज्यांना आपण मोठं समजतो, प्रखांड पंडित असे वक्ते त्या ठिकाणी रोज सकाळी कीर्तनी, रात्रीच्याला कीर्तनी आणि जगद्गुरु तुकोबारायाचं संपूर्ण चरित्राचं वर्णन सुद्धा 7 दिवसामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या अगोदरच्या 4-5 पिढ्यापासून तर थेट आतापर्यंतचा धांडोळा त्या चरित्रामध्ये घेतला जातोय. असं भव्य दिव्य स्वरूपाचं चरित्र त्या ठिकाणी आज चालू आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल जाऊन त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी निर्याण प्रकरण निवडलं आणि या निर्यामध्ये जे संपूर्ण अभंग आहेत त्या अभंगाचं त्या ठिकाणी श्रवण तुम्ही करत आहात. मला लय सोपा आला मला अभंगाला महाराज सोपा अभंगाला सोपाच ना सगळ्यांच्या परिचयच आहे कारण तो काकड्यामधला आहे. कोणाला माहित नाही असा नाहीच हा सगळ्यांच्या कानपाठ आहे अभंग. आणि काही लोक म्हणजे महाराज याचा अर्थ आम्हाला समजतो गोष्ट सांगितल्यासारखं त्याचा संपूर्ण अर्थ आम्हाला माहित आहे अशा पद्धतीचा अभंग. परंतु तोच आता माझ्या वाटेला दिला सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी ज्याप्रमाणे सेवा करतात ज्याप्रमाणे बोलता येईल त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करतोय. माझ्याकडे धोरण आला रंगपंचमी धुरुडीच्या दिवशी लोक शुद्धीवर नसतात आणि तेच आपल्यावर दिले आपल्याकडे दिलं तसं म्हणलं तसं आता जेवढं म्हणतात तेवढं राहिलं नाही म्हणतात राहिलं नाही. तुम्ही गेलेत का सकाळी तीर्थपुरी प्रत्येक चौकामध्ये एक डीजे होता तिथे. तर आपल्याकडे कार्यक्रम आहे ना जगद्गुरु संत तुकोबाराय यांचं विजय निमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यांनी एक म्हटलं पकड टाकून यायचा मग ते बिल्डरला फोन लावला. ते म्हणे मला सगळं तीर्थपुरी बंद आहे पण तुम्ही या मी दुकान उघडतो तुमचा पकवात उद्याच्या काय येतो म्हणून मी गेलो होतो. त्यांनी कुठे ठेवली त्या आजवर दुकान संपूर्ण तीर्थपुरी बंद होते पण प्रत्येक चौकामध्ये एक डीजे. कोणाच्या कामावर कपडे नव्हते समोरून मोटरसायकल आली आणि तो ओळखीचा असला की गेला ते सकाळ काढीच नव्हते फाटीत होते ते. माझ्या लगता एकदम पोराचे पाहिजे ते फाडून फाडायचे फाटे त्याच्या कामाचा आग्रह म्हणजे परत आणि मग त्याला आंघोळ घालायची. तिथे काय कमी जवळ आहे तसं त्या गावातही असेल मला काय सांगता
गिराईक वेगळं असतं, इकडचं गिराईक वेगळं असतं. काही काही येतात तिकडचे इकडे फक्त. म्हणजे इकडे आले ना मग ते खिचडीचे रान जाता वेळी होईल. तिकडचे काही इकडे आलं रे बाबा की परत ते तिकडे जातच नाही. कारण पंढरीचे भूत कुठे आल्या गेल्या. पंढरपूरचं भूत असं एकदा इकडे आलं रे आलं की ते झाडच घेऊन जातं डायरेक्ट. त्यांनी भारतवर्षामध्ये अनेक प्रकारचे सण आपल्याला ओळखून दिले. कालची होळी, आजचा धुरोडा. हे धुरोडा म्हणजे शेवट आहे बरं का. धुरवड बोंबला बोंबली कधी असते ज्यावेळेस माणसाची होळी होते म्हणजे पेटवून दिलं जातं. शेवट होत त्यावेळेस काय होत असते बोंब मारावं लागते त्या ठिकाणी. पण ती बोंब मारत असताना मटक घेऊन फिरावं लागतं. फिरवीला गट होळीला चरणी. पाठीमागे पत्नी नसते त्या कामाला, बहीण असते. फक्त एकच प्रसंग असा आहे की त्या पूजेला फक्त बहीण असते. आणि मग फिरून तो घट सोडून दिला जातो. त्याला घटस्फोट म्हणतात. त्याला काय घटस्फोट. आता लोकांनी शब्दाचा अर्थ रोष केला. जे मेलेले नाही त्या म्हणतात त्यांचा घटस्फोट झाला म्हणजे नाही. घटस्फोट त्याला म्हणतात सोडून देणे आणि त्याला फोडून टाकणे, तुकडे तुकडे करून टाकणे. म्हणजे आणि नंतर बोंब मारली जाते. आता उजव्या हाताने मारायचे असते, डाव्या हाताने मारायचे तेच सुद्धा प्रकारे बरं का वेगवेगळा. कोणत्या कामाला उजव्या हाताने मारायचे आणि कोणत्या कामाला डाव्या हाताने मारायचे. बोंब मारला जाते. आणि आज धुरवड म्हणजे एकदा माणूस गेला रे गेला की त्याच्या पाठीमागे सगळा धुरळाच असतो. नातेवाईक काय टपूनच राहते. मला देतो का याच्या वाट्याला देतो त्याच्या वाट्याला देतो याच्या. मग हे त्याच्यावर धूळ फेकीत, ते त्याच्यावर धूळ फेकीत, ते त्याच्यावर धूळ फेकीत. म्हणजे प्रत्येक आपल्याकडे वाढायचा प्रयत्न करतो. जे कमवलेलं त्या व्यक्तीने जे धन आहे ते धन आपल्याकडे वाढण्याचा प्रयत्न करतात. याला धुरवड म्हणतात. महाराजांचा खूप सुंदर मोठा अभंग सत्व गाठी बघा त्याने सफल होईल शिमगा. रात्री विषय झाला का नाही. सत्व गाठी उमगा. आता शिमगा याला नाव काय शिमगा. सत्व गाठी उमगा त्याने सफल होईल शिमगा. तुम्ही हेच गाणे गा. तुम्ही हसू नका. तुम्ही हसू नका. तुमचा शिमगा तुम्हाला जर सफल करायचा असेल. शिमगा या शब्दाचा काय शिवगा. तुम्ही काय परब्रह्म स्वरूप आहात. तुम्ही परब्रह्म स्वरूप आहात. शिवगा गमगच्छती म्हणजे जाणे. शिवतत्वाला तुम्हाला पोहोचायचंय ना. मग तुम्हाला काय करायला सत्वरूपी गाठ उमगावं लागेल तर तुमचा शिमगा सफल होणार आहे. गाठी असतात. गाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी असतात. गाठीचे खूप प्रकार आहेत बरं का. साडी गाठ ठीक आहे. सर्वसाधारण गाठ, सुटगाठ, ती झेंडा फडकायची त्याला काय म्हणते अनेक प्रकारच्या व्यवहारातल्या गाठी. व्यवहारातल्या गाठी गाठीचे प्रकार सांगतो. तसा 3 प्रकारच्या गाठी आहेत. रजोगुणी गाठ, तमोगुणी गाठ आणि सत्वगुणी गाठ. आता रजोगुणी गाठ जाऊ द्या, तमोगुणी गाठ सुद्धा जाऊ द्या. तिचा विषय इथं सत्व गाठ आहे. तुम्ही आता सत्वगुणी सुद्धा गाठ असते का? हो, सत्वगुणी सुद्धा गाठ असते. सत्वगुणी गाठ तर फार जबरदस्त आहे. रजोगुणी गाठ कदाचित सुटते, तमोगुणी गाठ कदाचित सुटते, पण सत्व गाठ ही सुटूच शकत नाही. तुम्ही म्हणतात महाराज त्या गाठीला पदर किती असतात? त्या गाठीला पदर 8 असतात. 4 पदर आहे. सत, चित, आनंद आणि अद्वैत. इकडचे 4 पदर आहे.
असं दुःख, जड आणि द्वैत या चार आणि या चार पत्राची गाठ पडलेली असते. मला सत्व गाठ कोणती अशी हो खूप अवघड आहे ती गाठ आमच्याकडे असते, तुमच्याकडे नाही बरं का. ती गाठ कोणाकडे असते? चांगला गुणवान झाला, चांगला कीर्तनकार झाला की त्याला सत्वरूपी गाठ पडते. ते काकड्यावर जातच नाही. काकडा बनवला दुपारच्या काका बनवला नाही. डायरेक्ट कीर्तनाला जाणार असतो. त्याला एक अहंकार येतो, त्याला एक अभिमान येतो. ही जी गाठ पडते ही सत्वरूपी गाठ पडते. मठादी मुद्रेचे निमिषे घातली आती फासे निसंगा देवी. काय मठादी मुद्रेचे निमिषे मठाधिपती मोठा. पण मठाधिपती तुम्ही समजता, पण तो सुद्धा सत्वगाठीमध्ये गुंफलेला गेलेला असतो. त्यामुळे सर्वसाधारण माणसाजवळ तो बसू शकत नाही, सर्वसाधारण माणसाला बोलू सुद्धा शकत नाही. का? त्याला गाठ पडली. त्याला कोणती लय मोठी गाठ आहे ती निघणारच नाही, तो मोकळा होऊ शकत नाही. तो आता ती गाठ पडणं म्हणजे काय? उलट परमार्थापासून दूर झाला असतो. गाठ पडणं म्हणजे ही सत्वरूपी गाठीने काय होतं? परमार्थात नाही जात, परमार्थापासून तो दुरावला जातो. तो सामान्याचा विशेष झाला. काय? सामान्याचा विशेष. जो विशेष होतो ना तो देवापासून बाजूला चालला जातो. आपण साधे शब्द वापरतो ना व्यवहारामध्ये. सामान्य कोणाच्या विरोधी नसतो असं म्हणतात का? सामान्य हे कोणाच्याही विरोधी नसतं. आता उदाहरण तुम्हाला सांगतो. एखाद्याच्या घरामध्ये सुई पडली, सुई शिवाजी आता छोटी वस्तू सुई पडली. अंधारामध्ये सुई पडल्यामुळे त्याला काय करावं लागेल? ती सुई शोधण्याकरता उजेडाचा उपयोग करावा लागेल ना. मग उजेड हा सामान्य का विशेष आहे? टॉर्चचा उजेड, कांदीचा उजेड, बल्बचा उजेड हा सामान्य का विशेष आहे? विशेष. विशेष उजेडाचा त्या ठिकाणी वापर करावा लागेल तर ती वस्तू सापडणार. म्हणजे वस्तू कोणतीही असो ती सापडण्याकरता तुम्हाला विशेष प्रकाशाची आवश्यकता आहे. पण एखादा माणूस बॅटरी न घेता घरात गेला आणि तो ती वस्तू शोधू राहिला. सुईच्या एकदम जवळ आला, तो इथभर जवळ आला, पण त्याला सुई दिसेल का? सुई दिसणार का त्याला? नाही. मग सुई न दिसता काय दिसेल? सुईच्या आपल्या नजरेच्या मध्ये काय आढळलं? म्हणजे अंधार दिसतो त्याला. काय याचा लक्षात याचा अर्थ काय? ज्या ती सुई दिसत नाही त्या ती अंधार दिसतो म्हणून तो आडवा मारा ना मध्ये. मग हा जो अंधार आहे हा कोणत्या प्रकाशाने पाहिला? तुम्ही जो अंधार पाहिला तो कोणत्या प्रकाशाने पाहिला? तो विशेष प्रकाशाने दिसू शकत नाही. तिथं टॉर्च जर सुरू केली ना पळून जाणार, तो गायब होणार, तो होऊ शकत नाही विशेष प्रकाशाने. तो सामान्य प्रकाशाने दिसू. जो आत्मप्रकाश आहे सामान्य, जो आत्मप्रकाश आहे त्या आत्मप्रकाशाने म्हणजे सामान्य प्रकाशाने तो दिसतो. सामान्य प्रकाशाने विशिष्ट उजेड सुद्धा दिसतो आणि सामान्य प्रकाशाने अंधार सुद्धा दिसतो. हे दोन्ही पाण्याची ताकद कोणामध्ये? सामान्यामध्ये. म्हणजे सामान्य कोणाच्या विरोधी नसतं. काय सांगत होतं? गाठ आहे का नाही? असे सत्वगाठी उमका ती जर तुम्ही सोडली आहे का नाही? विद्यन्ते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया चेते काश्यकर्माणि तस्मिन् दृष्टे परावरी. विद्यते हृदय ग्रंथी. संशयाची जर गाठ तुम्ही अंतःकरणामधून काढून टाकली, तुम्हाला संशय काय आला? अहो संशयच ना.
वेदांनी तुम्हाला काय सांगितलं तत्व अशी ते ब्रह्म तू आहेस ते ब्रह्म तू आहेस नंतर पुढे वेदांनी महावाक्याने सांगितलं अहम ब्रह्मास्मी त्याच्या लक्षात आलं मी तत्वमसी काय म्हणते मी स्वतः ब्रह्म आहे मी वासुदेव आता प्रघात झाला तो की जे गुण आहेत त्यांचं नाव घ्यावंच लागतं इंद्रासारखे मदन महाराष्ट्रात ज्यांचं ख्याती आहे ज्यांचं नाव आहे ज्यांच्या थापेचा प्रभाव आहे असे आमचे डोरले महाराज या ठिकाणी त्यांच्यामुळेच आम्हाला माझ्या आनंद आहे हा त्यांनी जर तालात नाही वाजवलं त्यांनी जर गट्टे काढायला सुरुवात केली आता मी हरिभक्तपरायण गुरुवर्य रत्नाई महाराज डोले यांच्या संस्कृत शिकलेलं पहिले त्यावेळेस आम्हाला काही नव्हतं आधार काही असं ज्ञान होतं पण एक चांगला म्हणणारा गुणवान विद्यार्थी असल्यामुळे पुढे सप्ताहाला जर पाठवलं 25 विद्यार्थी असलेलं मुख्य मीच राहायचं तिथं माझ्या म्हणण्याप्रमाणे पावल्या खेळायच्या मुलांनी मी म्हटलं त्याला त्यांनी चाल वाजवायची मी म्हटलं त्यांनी चाल कीर्तनकार होते बा आता ते वाढली वाढले बिचारे पण एक शब्द सांगतो बोलता बोलता काही काही थोडसं कीर्तनकार असतात ते म्हटले संसार होत असतो का म्हणजे आमच्या महाराजाबद्दल काही अपशब्द त्यांनी वापरले तुम्हाला राहिले मला रागायला म्हटलं आमच्या गुरुजीबद्दल सभा मी तिथूनच विठ्ठलचं गडे एकीकडून पाठवता बरं का विठ्ठलचं गड्या नुसतं म्हणवलं तिने एक एक गट्टा काढा टाकलेला एक गट्टा काढा एक नामदेव भुजबळ म्हणून एक विद्यार्थी होता तो पूर्व बेसुरी गायचा डायरेक्ट माईकवर तो कीर्तनकार आणि सोरत ते कीर्तनकार त्याला जर गट्टे काढले बेसुरी आवाजामध्ये म्हणणारा जर दिला ना त्याला असं वाटतं मी दिलं बरं याच्यापेक्षा विषय बोलता कोणकडे झालाय आपला विषय कशाबद्दल बोलत होतो अशी उत्कृष्ट गुणवान आहे हिरे या हा सप्ताहाची होय पुढे एक जण येते नाचला तरी अख्खा सप्ताह आमच्या सुरतच जरी असली आहे का ते सुरतात आमचे बिनेकरी बाबा उभा आहे हरिभक्तपरायण काकडे महाराज आहेत अंबादास महाराज आहेत हरिभक्तपरायण माऊली महाराज आहेत हरिभक्तपरायण आपले गोंदीकर महेश महाराज महाराज संपर्कात जे अतिपरिचित असतं ना ते लोक लक्षात येतात याच्याकरता तुम्हाला उदाहरण सांगू का हरिपाठाचा जर अभंग घेतला ना तुम्हाला चालूच म्हणता येणार नाही कशामुळे अतिपरिचय झालेला असतो ते अभंग त्याच्यामुळे त्याच्यावर चालत बसत नाही लवकर लक्षात येत नाही कधी कधी म्हणताना सुद्धा ते आठवत नाही साधे जर म्हटलं तर पुढचं चरण आठवत नाही कारण सरळ सरळ एकी म्हणायची सवय लागली असते त्याला म्हणतात अतिपरिचय हरिभक्तपरायण डॉक्टर महाराज हरिभक्तपरायण आमचे मुरली अण्णा हरिभक्तपरायण गावातले महाराज पुढेकर महाराज हरिभक्तपरायण महाराज हरिभक्तपरायण आमच्या संस्थेचे विद्यार्थी गावातला विद्यार्थी त्याला म्हटलं चल
अडाणी यांचं. आता तुमच्या गावामध्ये पखवाद्या आहे ना, हा पखवाद्या तुमच्या पुढच्या वर्षीपासून तुमच्या गावाला तो पखवाद्या हजर राहणार. ते कसं त्याला गोम नका येऊ दे, म्हणजे त्याला लय मोठेपणा दे जाऊ नका, ते झाडावर जाऊन बसवलं त्याच्याकडून परमार्थ करून घ्यायचा. तसं संस्थेमध्ये शक्यतो त्याच्यामध्ये अहंकार आम्ही येऊच देत नाही. त्याला मधून मधून आणि तो धोक्यातली हवा पडून टाकत असतात. विडाला सुंदर वाजवतो तो. पण सध्या मी जर समोर असेल तर बरं का, तुमच्या देखता नाही जमणार सध्या, कारण ते त्याला काही असं सोडलं नाही. आणखी समाजामध्ये कीर्तनामध्ये सोडलं नाही. चांगला मस्त उत्कृष्ट त्याचा ताल आहे त्याच्यामध्ये आणि वाजवतो. हरिभक्त पारायण आमचे वाघमारे महाराज हरिभक्त पारायण महाराज गजानन महाराज कडे ते कधी मधून काय होते ना, त्यामुळे ते लक्षात राहत नाही ना. हरिभक्त पारायण वस्तीकर महाराज वस्तीकर हरिभक्त पारायण सर्व बरोबर आहे. सर्वचे सर्व आणि तुम्ही सर्व जाणते श्रोतेकर. आता तुमच्या खालचे नाव घेत नाही, तुमचे सगळ्याचे आई असं समजतात. कारण एका म्हणता भले एकाला जर चांगलं म्हटलं तर दुसऱ्याची निंदा होत असते. त्याच्यामुळे सगळ्याचे घ्यावं लागले. मला 2-3 जणांचे घेतले तर त्यांना बाकीच्या असं वाटेल महाराजांच्या काय ओळखीचे नाही. अभंग निवडलेला आहे माझ्या समोर टाकला तो. गरुडाचे पायी ठेवी वेळो वेळा डोई. जगद्गुरु तुकोबारा सांगतात. जगद्गुरु तुकोबारांचा हा अभंग आहे. विनंतीचे अभंग आहे. प्रयाण समाज अगोदर विनंती आणि त्या विनंतीचे अभंग आहे. बसल्या आता आमच्या दोघांचं तेच झालं. काय झालं, आम्ही केली होती जीवन डबल जीव घातला. लय सांगलं झाला. यांची तीच परिस्थिती यांचे पदामुळे ते जाणव ना, आम्हाला जाणून राहिलं. आम्हाला ते जे लावायचा तो शोर लागला ना, तर पुरा तांदा आमचा विडाला लोकांना वाटतं ते की त्याने काय होतं जेवण नाही सारखं बोलायचं असतं. म्हणजे प्रमाणात संपूर्ण शोध लागले पाहिजे. शेटचे मुलं शेटचेच लागला पाहिजे. पंचमच लागलं पाहिजे तर त्याला मजा येत नाही. काय मजा नाही काय म्हणणार. मग ते त्याच्यामुळं संध्याकाळी आम्हाला भूक मारावं लागतं. त्याच्याशिवाय जमतच नाही. आज तर सगळा थोडा झालाच बरं का, ते लक्षात आलं. पहिल्यापासून लक्षात आलं असेल तर महाराज आंधळ्यासारखे कीर्तनाला गरुडाचे पायी ठेवी वेळो वेळा डोई. जगद्गुरु तुकोबारा आहे. अवघे 41 वर्ष जगले पण संपूर्ण भूतलावरती कीर्ती करून गेले. तुम्ही म्हणता मग 41 वर्षच का राहिले, आणखी का राहिले. संतांचं असतं, त्यांच्या मनावर असतं. कधी यायचंय, किती वेळ थांबायचंय आणि कधी जायचंय. 3 वर्ग जगतामध्ये जीव, संत आणि देव. जीवाला यावंच लागतं. कारण जसं जसं कर्म केलं असेल, पाठीमागचं कर्म जर शिल्लक राहिलं असेल तर आपल्याला जन्माला यावंच लागतं. आल्यानंतर ते कर्म भोगावंच लागतं आणि भोगून संपवावंच लागतं. संपूर्ण जर कर्म या देहामध्ये संपलं तरच त्याचा त्या ठिकाणी काय होतो, उद्धार होत असतो. तसं काय नाही मला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपेचा नाश झाला. भगवान परमात्म्याची जर कृपा झाली ना तर काही प्रारब्ध शिल्लक राहिले तरी हरीच्या कृपेने त्याचा नाश